नाशिकमध्ये बादलीमध्ये बुडून 10 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालाय। खेळता खेळता पाण्याच्या बादलीमध्ये बुडून बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। नाशिकमधील देवळालेच्या रोकडोबा वाडीमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याचं सुद्धा समोर आलंय। बाळ खेळत असल्याचं समजून आई स्वयंपाकामध्ये व्यस्त झालेली होती आणि बादलीमध्ये बुडून या बाळाचा मृत्यू झाला। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, अतिशय हृदयद्रावक घटना, त्या बाळाचा फोटो आपण पाहतोय स्क्रीनवर। ते बाळ त्या बादलीपर्यंत गेलं कसं नेमकं? खरं तर खेळता खेळता हे बाळ त्या बादलीमध्ये पडलेलं होतं आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आई स्वयंपाक करत होती आणि वडील दुसऱ्या ठिकाणी होते आणि अशा सगळ्या दुर्लक्षामुळे बाळाचा मृत्यू झालेला आहे। रोकडोबावाडीतील नाशिकच्या ही संपूर्ण घटना आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमी जर बघितलं तर बाळाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। ज्या वेळेला आजोबांनी ही संपूर्ण बाळाची स्थिती बघितली, बाळ पाण्यामध्ये बादलीमध्ये पडलेला होता, त्यावेळेला त्यांनी तातडीने त्याला बिटको रुग्णालयामध्ये देखील घेऊन गेलेले होते। मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे तो या ठिकाणी दुर्लक्षामुळे घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेकदा आपल्याला माहिती आहे की लहान मुलं जी असतात ती चंचल असतात, वेगवेगळ्या ठिकाणी खेळत असतात आणि अशा वेळेला पालकांचं दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचा अनेकदा जीव देखील जात असतो। अशीच स्वरूपाची संपूर्ण घटना आहे। त्यामुळे आपल्या लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा असं हो, अनेकदा वारंवार जे सांगितलं जातं त्या घटनेनंतर पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं। श्रद्धा। अगदी। आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण।